दिवा, त्या गाडीला दिवा होता. ती गाडी आल्याबरोबर सारी लोक घरचे बाहेर आले. काही गावातले सुद्धा प्रतिष्ठित आले. त्यांना माहिती नाही दिवा कोणाच गाडीला नसतोय, एक तर पेशंटच्या गाडीला असतोय. तर तिचं सायरन पाहिल्यावर इथं घाम येतो, बाप्पा मध्ये कोण हे वाचतं का मरतं तेव्हा आवाज ऐका वाटत नाही. आणि एक रट्टे हाणणाऱ्याच्या गाडीला असतोय, त्यानं रट्टे हाणतेत म्हणूनच आपल्या चांगल्याला जगता येते डिपार्टमेंटचे लोक. नाही तर नालायकाने आपल्याला तर दिवसा लुटलं असतं. त्याच्या एक गाडीला असतो. आणि एक ढवळ्या कपड्यावाड्याच्या गाडीला असतोय, पण ते कायमचा नसतोय. ह्या 5 वर्षात असला तर पुढच्या 5 वर्षात बोंबलत जातो. काय खरं नसतं त्या दिव्याचं, खरं नसतं. पण 58 वर्ष दिवा कवान गाडीला. गाडीतून खाली उतरल्याबरोबर या 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 बरे चाले बरे, नाही गडबड निघायचं नाही. कस काय? काही नाही, भाचीला घ्यायला आलो. DIG होते, DIG. सासरा आतमध्ये गेला आणि म्हणला, सुनबाई आहे त्या साडीवर गाडीत बस आणि दागिन्याची सुटकेस गाडीत टाका, अंगाव घाल नको, पाहुण्याला गडबड आहे. ती म्हणली, मामा तुम्ही म्हणले पाठवायचं नाही दिवाळीला. बाई नव्हतं पाठवायचं, पण DIG आलेत ना. कोणामुळं पाठवलं? ज्ञानोबा आहे. किती DIGचे बाप, त्रिभुवनाचे बाप, नुसते DIG काय. मग ज्ञानोबा सोबत पाठवायलो म्हणे नामदेवा. जा तुम्ही. गेले यात्रेला. ऋण सांगतोय, ऋण 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 ऋण. उत्तर भारतात गेल्याच्या नंतर एक यवनाचा प्रांत लागला. यवन 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 म्हणजे जुनी भाषा, आताच्या भाषेत मुस्लिम. राजा होता तो मुस्लिम समाजाचा राजा. तसा फारसा वाईट नव्हता राजा. वारकरी संप्रदाय विशिष्ट प्रकारच्या जातीला नाव ठेवत नाही. हा संप्रदाय सगळ्या जातींचा मिळून झालेला संप्रदाय. उच्च नीच काही, तिष्ठे भाव भक्ती, काही संबंध नाही इथं फक्त चांगला पाहिजे. कबीर मोमीन लतिपा मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास, वैष्णव चांभार धन्य त्याची माता. रविदासाच्या आईला धन्यता दिली. आईला नाहीच पठ्ठ्या घर सोडून कुठं गेला, फक्त मायबापाची सेवा केली. मंदिरातल्या मालकाने रविदासांना काशीतून कंगन पाठवलंय. काशीतून कंगन. काय ताकद होती या लोकांची, काय जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ. कोण्याही कुळातला असू द्या. पंढरीचे वार करी, त्यांचे पाय माझे श्री. मग तो कोणी असू द्या. जनाबाई म्हणतात त्याचे पाय माझ्या डोक्यावर आहेत, त्याचे पाय माझ्या डोक्यावर आहेत. मला वाटते चातुर्मासाची सांगता किती तारखेला झाली? कालच्या 27ला वारीहून आल्यावर. 27 तारखेला 4 महिन्याच्या चातुर्मासाची सांगता झाली. काही काही गावात कायमस्वरूपी काकडा असतो. कुठं 1 महिनाभर करतात, कुठं 4 महिने करतात. या 4ही महिन्याच्या चातुर्मासात एका व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय काकडाच संपत नाही. कान हो पात्रा खोदो, पिंजारी तो दादो, भजनिया भेदू हरीचे पायी. त्याच्यातला एक व्यक्ती किलिंबे होता. किलिंबे या शब्दाचा अर्थ नपुसक. तरी पण केवढा जरी अभ्यास असेल, तू वारकरी संप्रदाय ते ना, तुला नाव घ्यावाच लागेल. का? त्या व्यक्तीनं भजन इतकं मोठं केलंय, त्या भजनाचं कर्ज देवाच्या डोक्यावर होतं, म्हणून सकाळच्या काकड्याच्या यादीत त्याचं नाव घातलं. इतका दयाळू आहे पंढरपुरातला मालक, इतका दयाळू या मंदिरातला सिद्धेश्वर भगवान. त्याचं कर्ज, नामाचं कर्ज. चला, रस्त्याने एक यवन राजा, प्रांत होता तो यवनाचा, त्या प्रांताचा तो राजा आहे. आणि त्या मुस्लिम समाजाच्या राजाचा प्रधान होता, त्याचं नाव होतं चारुकीर्ती नावाचा प्रधान. कधी कधी चांगल्या लोकांचा इतिहास वाची जाणं. काही काही लोक आहे ना, पेपर वाचू वाचू कोपऱ्यातले ॲडव्हर्टाईज पण वाचित. हो, महिन्याला चष्मे बदलायलेत. हा काय म्हणले, आमचे पाहुणे उभे होते. कुठे तुम्ही मेवणी उभी होती, कशाला इचकायला ते पेपराचे कोपरे? आंधळा व्हायची वेळ आली तुला.
कधी कधी ज्ञानेश्वरी वाच, गाथा वाच, पुराण वाच, संत वाङ्मय वाच. उद्या तू वाचिल तर नातवायला सांगशील आणि ते उद्या भविष्यातले या देशाचे तारे उज्ज्वल होतील, आपली परंपरा सांभाळतील. काय भंगार वाचवायला लागला. विठाला विठाला विठाला. पेपर वाचू नका असं म्हणणार नाही. चालू विश्वातल्या घडामोडी रोजच्या कळतात त्याबद्दल ठीक आहे, पण इतकं प्रेम नसावं ना. कोपऱ्यातल्या पण हिडी, कोपऱ्यात काय दरड सुमळ्या. तितका वेळ ज्ञानेश्वरीत घातला तर जीवनाचं सोनं होईल. चारुकीर्ती नावाचा प्रधान आहे, सात्विक आहे, सज्जन आहे, प्रांजळ आहे. तुम्हाला एक माहिती असावा, अकबराकडे 9 प्रधानापैकी एक विशिष्ट प्रकारचा मंडळ होतं. 9 रत्नापैकी बिरबल वंशाने एका ब्राह्मण कुलातले होते. 4 शाखेपैकी एका शाखेचे होते. अश्विलायन, कान्नव, माध्यंजन च्या शाखा असतात, त्याच्यापैकी एका शाखेचे विद्वान व्यक्ती, विद्वान. आणि एवढा मोठा राजा, काही निर्णय घ्यायचा, पण बिरबलाने निर्णय खारिज केला की बाकी संपलं. त्याने फुल्ली मारली की राजानं तो निर्णय बदलून टाकायचा. इतके विद्वान होते. तसा हा चारुकीर्ती नावाचा प्रधान त्या प्रांतातल्या मुस्लिम राजाचा प्रधान होता. आणि त्या प्रधानानं सांगितलं, सरकार ये महाराष्ट्र के संत है बोले, बहुत बढ़िया है. हिंदी येत नाही मला, थोडी थोडी बोलतो, गरज बी नाही येण्याची. काय आपली मराठी येते चांगली, काय गरज आहे त्याच्यावर फुकट कळण शेंडी वळवळ. काय करायचं त्याला, काय आपल्याला कुठं दुसऱ्या राज्यात तिकडे जायचं काय. गेलो देवदर्शनाला तर सगळ्या सुविधा आहेत. आता काय ताण नाही, तिकडेही मराठी कळणारी लोक आहेत. बोर्डच लावले तिथं महाराष्ट्रीयन जेवायला भेटन. तुम्ही जा ना तिरुपतीला, कुठेही जा, तिथं बोर्ड लावलेले आहेत मस्त मराठीत. काय आता काही ताण नाही राहिला, होतं पूर्वीच्या काळातल्या गोष्टी. आपली आली पाहिजे. माझ्या आळंदीतल्या मालकाला भाषा 56 येत होत्या, पण वैभव कोण्या भाषेचं सांगितलं, ये मराठीचे किंवा माझा मराठाची बोल कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवी. श्रीमंत माणसानी बाजारात गोरगरिबाच्या बायकायला यात्रेत, जत्रेत, बाजारात हजारो साड्या वाटा, पण आधी बायकोला घ्या. बायकोची साडी फाटल्यावर जर दुसऱ्याला वाटीत असेल तर भंगिरी आहे समजायचं. आधी तिला झाक न सुमळ्या, तिला झाक, आणि मग शेजाऱ्याला साड्या वाट. आधी आपलं जतन करायचं. तुमच्याकडे बैल आहे, ट्रॅक्टर हे, पेरणी यंत्र आहे, सगळे. आधी आपलं पेरायचं मग दुसऱ्याला पेरायला द्यायचं. दुसऱ्याला पेरायला दिलं, शेतातली ओल वाळली, बायको जोगवा मागू लागली. म्हणलं जिजी जोगवा कोण मागायलीत, म्हणले माया नवऱ्यानं दुसऱ्याच पेरायला दिलं, तोवर आमची ओल वाळली. भंगिरे आहे तो हा नवरा. आपलं जतन करतेत का, त्याला किंमत आहे. भाषा 56 आल्या पाहिजे, पण आपली आधी सांभाळली पाहिजे. आपली सांभाळली पाहिजे, आपलं जतन केलं पाहिजे. लय नाटकी लोक घरच्या गाईला पाणी पाजणार नाही, तर पंढरपुरातून 5 रुपयाची पेंडी घेते आणि त्या गाईच्या तोंडाला लावते. ती गाय तिला खाव वाटतो, पण तिचा मालक लय हरामखोरेनं ते सकाळी तिच्या तोंडावर फटके हाणतो. तो खाल्ली की तोंडच फोडीन. मग ती शिकिलेली गाय असती. तुम्ही 5 रुपयाची पेंडी घेतली, तिच्या तोंडात दिली की पान धरी, ती नुसतं पान धरी, ती दातान तोडीत नाही. आणि ते मालक सांगतो सोडून द्या, यानं आपलं 5 रुपये द्यायचे आणि तोंडात द्यायची आणि पलीकडे सरकायचं. तिनं तोंडातली पेंडी खाली टाकली की हे पुन्हा बाजारात मांडितो. म्हणजे एक पेंडी 100 बार ऐकीत नाही. म्हणतो मी पंढरपुरात गाईला पेंडी चारली, घरची गाय वाळून गेली सुमळ्या. येडा आहे का पंढरपुरातली चंद्रभागा, तिच्या गोळ्या संपल्यात का तुला आशीर्वाद द्यायला ना आलाय का. चोंभाळेपणा करू तू गा आपला. विठाला 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 विठाला. त्या चारुकीर्ती नावाच्या प्रधानानं सांगितलं, सरकार इतकं वर्णन केलं. मी परवाला एका कीर्तनात बोलून गेलो, मोठी माणसं तपासल्याशिवाय मानित नाहीत. आणि तपासायच्या आधी मानलं की फजिती होत असती. आम्ही एकदा यात्रेला जाता एक जणांना आम्हाला चहा घ्यायला बोलिलं. पित होतो मी काळा चहा. बोलिल्याच्या नंतर ते म्हणले दूध घ्यायचं का, तर म्हणलं मी काय बोक्या नाही बाबा. हो. ते पुन्हा म्हणले कशात घेता, म्हणलं मी कपात घेतो, बशीत घेतो. काय नाही त्याचं काही विषय नाही. काही लोक काशीला गेल्यावर कपात घेत नाहीत, बुटात पितेत, असं असतं काय काहीच नाटके भलते.
एक जण म्हणला मी वर्ष पुण्यतिथीचं खातच नाही, धाब्यावाले कदरले तुला, त्याचे बिलं दिले नाही सुंबळ्यान, तू म्हणतो पुण्यतिथीचं खात नाही, सगळा नाखापासून शिंडिलोक भरलास आणि तू खात नसतो वय सुंबळ्या, आणि तू खाण्यानं न खाण्यानं काय फालत होणार आहे. विठाला विठाला विठाला, या संप्रदायात नाटकं चालत नाही. येथे नाही येथे नाही खोटा चालत परिहार, येथे नाही खोटा चालत परिहार, जानसी अंतर पांडुरंगा, जानसी अंतर पांडुरंगा, जानसी अंतर पांडुरंगा, जानसी अंतर पांडुरंगा. येथे नाही खोटा चालत परिहार, चालत परिहार, जानसी अंतर पांडुरंगा. हे साऊंड सिस्टीम वाले तुम्हालाही धन्यवाद. देवाला कळतंय ना त्याला. अहो त्याला किती कळतंय सांगू का. मुंगी के पाव में घुंगरू बाजे वही अल्लाह सुनता है. मुंगीचा पायच किती मोठा असेल, त्याच्या पायातलं घुंगरू आकाश महाराज, आणि त्या घुंगरातला मणी दिसेल का तुमच्या चष्म्यानं, आणि त्याचा आवाज त्याला तिथं कळतंय. किती कानं असतील त्याचे गोड, त्याचे डोळे सांगू किती गोड आहेत. 100 फुटाहून दगड काढा खालचा, 100 फुटातला दगड काढा, वीर खोदताना दगड क्रेन मधून खाली पडला आणि त्याचे 2 तुकडे झाले आणि त्याच्यातून बेंडूक बाहेर पडला. कोणी चारा दिला असेल सांगता का बापू. पाषाणात पोटी बैसला दरदूर, पाषाणात पोटी बैसला दरदरू, पाषाणात पोटी बैसला दरदूर, पाषाणात पोटी बैसला दरदूर. दयामुखी तारा दयामुखी तारा कोण घाली, कारणाटवीची कृपाळू देवाची, कारणाटवीची कृपाळू देवासी. दयामुखी तारा दयामुखी तारा खालचा खड्ड्यातला दगड काढ्या पाटील, त्या कोणत्या बेंडकाल चारा घातला असेल तो कृपाळू देवी. काय दिसतंय मामा त्याला. इकडे खालच्या परिसरात निलेश डोंगराळ गाव होतं, त्याला बोरी काहीतरी असं नाव होतं, पण त्या परिसरातल्या तुमच्या एका राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तीनं त्या परिसराला पाणी दिल्यामुळं तिथल्या बोरी बंद झाल्या, टेकाडो टुकाडो होते. तुमचा कापूस असेल, केळी असेल, ऊस असेल, एक पाणी गेलं की वाळून जाते, एक पाणी कमी झालं की वाळून जाते. भर चैत्रात डोंगरावरल्या बोरी हिरव्या राहतात. फुटती तरुवर उष्ण काळ मासी. कोण पाणी घातलं असेल त्याला, ही ताकद त्याची आहे, त्याची ताकद आहे, त्याची ताकद आहे. असा कृपाळू मालक. वर्णन केलं संतांचं, माझ्या आळंदीतल्या मालकांचं आणि नामदेवरायांचं वर्णन केलं. चारुकीर्ती नावाच्या प्रधानानं. हुशार प्रधान होता, चांगला होता. तुम्हाला एक सांगू का, ज्याच्या सोबत माणसं चांगले आहेत तो चांगला होता असतो. घायाळाचा संघ केला अंगोंग, करिता घायाळाचा संघ. घायाळ झाला माणूस, घायाळ. आणि एक जण गेलं आणि त्याला कावटाळलं महाराज, मो बरं होईल म्हणून. त्याचं झालं शर्ट रक्तानं लाल. याचं काय बरं करीत, तोच घायाळेन. काय घायाळ करीन ते, काय घायाळ होईल. जो थंडीत उघडा थंडीनं कुडकुडायला, आणि ते म्हणला मला पांग राहील दे, ते म्हणला बोटभर कपडा नाही माझ्या अजून, तुला काय देऊ, मीच मेलून. संगती चांगल्याची केली पाहिजे. चांगल्याच्या संगतीत कोणाचाही उद्धार.
उंदर ज्वारीत निघले की मारतेत, बाजरीत निघले की मारतेत, मकात निघले की मारतेत, आणि गणपती बशी निघले हो. मुषगराजो भयोस्थितो यत दर्शयामि धरहा यतं मोदकं प्रसादे रस्तु मुषगराजं स्ततेव च गणानन्त्वां गणपते गवमह्यं गवप्रिया. लगेच एक मोदक गणपतीला आणि दुसरा मोदक उंदराला. कोणा संग उंदीर हो. आणि इकडे बाजूला गेल्या. म्हणून 2-2 पायाच्या उंदरायनं याच्याजवळ राहत जा. हो, भंगिऱ्याच्या संघ राहिल्यावर खपके भेटत असते. विठाला विठाला बऱ्यापैकी मोठी झालेली माणसं ही संघच्या लोकांनी मोठी झाली. रावण हा विद्वान होता पण मोठा होत नव्हता. रावणाला मोठं केले त्याच्यासोबतच्या 134 लोकांनी. त्याच्यापैकी सर्वात बुद्धिवादी व्यक्ती होता रावणाकडं. त्याचं नाव होतं तत्वकुंभ. वाचा पुराण, लक्षात येईल तुमच्या. विमानं तयार करायचा कारखाना होता त्याच्याकडं. विमानं, त्याला पेट्रोल डिझेल फिजेल काय लागत नव्हतं. मनाच्या वेगाने विमानं धावायचे. असा तत्वकुंभ नावाचा व्यक्ती त्याच्याकडे होता. अशी बरीपैकी विद्वान लोक होती रावणाकडं. 127 म्हणून मोठा झालाय. अकबराकडे बिरबल मोठा. बिदरच्या बादशाकडे 3 लोक मोठे म्हणून पंढरपुरातला मालक त्याच्याकडे 2दा गेला. एकदा सोयरिकीला गेला आणि एकदा लग्नाला गेला. मोठी माणसं जवळ असली की काम जवळ होत असते. मी पैशाने नाही म्हणालो, नुसत्या बुद्धीने बी नाही, वैचारिक पातळीनं. ज्याची वैचारिक पातळी गोड आहे अशी लोक सोबत असली की त्या माणसाला दगडावर आपटिल्यान मरण नाही. वैचारिक पातळी गोड असलेली माणसं जवळ ठेवली पाहिजे होती. लक्षात ठेवा, मोठं होते. भगवान प्रभू रामचंद्र एकट्या लक्ष्मणाला घेऊन सोबत निघले. एक तर बाई होती सोबत, लक्ष्मी. बाई काय करणार आहे. ह्या 3 लोकायला पृथ्वीवर जय प्राप्त करणारा राजा हरवला. संगत एकाच संन्याशाची होती. त्या संन्याशाचं नाव होतं मारुतीराय. पण तो संन्याशी गथुड बांधित नव्हता. त्याच्याकडे काहीच नव्हतं. तो एकटाच तुकोबरायच्या वाक्यातून सुटला. नाही तर तुकोबरायच्या वाक्यातून कोणी सुटलं नाही. नाही त्या सुटाली द्रव्य लोभ माया छाया तरुवराची, छाया तरुवराची. नाही त्या सुटाली द्रव्य लोभ माया छाया तरुवराची, छाया तरुवराची. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, भस्मदंड छाया तरुवराची. किंवा ऐसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन. एकटा, शर्टच नाही, खिसात नाही, इतका निखळ संन्याशी. आणि त्या संन्याशामुळे पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात विजयाची गुढी घेऊन पाडव्याच्या दिवशी गावात आलाय. विजयाची गुढी. नाही तर कशाचा विजय फिजे. 1 कोटी राम जन्माला आले असते तरी रावण मरत नव्हता. फक्त महाराज मारुतीरायाची कृपा, संगतीची ताकद आहे. एक शपक पुरावा ऐकिला मी. राम जी के साथ हनुमान नहीं होते, रे राम जी के पूरे कभी काम नहीं होते. हे राम जी के पूरे कभी काम नहीं होते, राम जी के साथ हनुमान नहीं होते. मारुतीराय जर सोबत नसते तर प्रभू रामचंद्राचं काम झालं नसतं. संगतीची ताकद लय मोठी असते. संगत चांगल्याची केली. एका बरणीत मीठ टाकलं आणि एका बरणीत तूप टाकलं, जागा पण बदलल्या. महाराज प्रवचनकर बाबा मगाशी भेटले होते आपल्याला. जागा पण बदलल्या. जागा मीठ टाकलेली भरणी कपाटात कधीच नसती. ती गॅसच्या वाट्यापाशी गर्मीनच वाकडी झाली. थोत्तर एकीकडं बुडी एकीकडं. चुलीपाशी ठुल्या होतं, बापरे, पॅरेलिस झाल्यावानीच करती. आणि तुपाची बरणी चुलीपाशी असती का. ज्या दिवशी पुरणपोळी केली, वरण भात केला, त्या दिवशी तूप काढायचं. किती बरणीची ताकद. कोणाच्या संगतीमुळं. तुपाच्या. कुठं गेली. कपाटात.
तूप संपल्यावर शहाणपणा केला बरणीनं, हावदापाशी आली. दिवाळीला पोरं लय मोठे आले, डबके कमी पडे, त्याला छिद्र पाडलं, दोरी लावली, नेलं तिकडं गाव खराला. संगत सोडली की गाव खराला जातात बरण्या. म्हणून 2-2 पायाच्या बरण्यानं चांगल्याच्या संगती सोडू नका, घाणीत जावं लागतं. विठाला विठाला विठाला. तुम्हाला एक माहित आहे, भगव्या कपड्यात मारुतीराय आणि पांढऱ्या कपड्यात भीष्माचार्य. असा कोणी होणे नाही, असा कोणी होणे नाही. पण फक्त मथार भाकरीचं कानकोंड झालं हो, त्याच्यामुळं शरपंजरी पडावं लागलं. फक्त भाकरीचं. एक कविता ऐकली ती म्या. इंग्रजांच्या काळात आपलं हिंदूचं सैन्य असलं की काडतुसाला गायीची चरबी लाईत होते. इतके भडवे होते इंग्रज, इतके नालायक होते, इतके हरामखोर होते. त्यांना ही संस्कृती भ्रष्ट करायची होती. हो, म्हणून बाटवायची होती आपली लोक. पण नाईलाजानं काडतूस हे तोंडानं तोडावं लागायचं. त्या एका सात्विक हिंदूला एक कवीने विचारलं, का रे तुम्हाला काही वाटत नाही गायीची चरबी? म्हणला, थोडा वाटत नाही. नच उलटे काळीज त्याचे, परिशर्मिंदे अन्नाचे. नच उलटे काळीज त्याचे, परिशर्मिंदे अन्नाचे. भाकरीचे कानकोंड आहेत आम्ही. लेकर बाळ कसे जगो? भीष्माचार्य फक्त भाकरीपुरते कानकोंडे राहिले होते. काय करता येत नव्हतं त्या महात्म्याला. पण तितक्यामुळे 113 बाण अंगात गेले. संगतीचा दोष आहे, संगतीचा दोष आहे. काय चांगली माणसं संगतीत असली. तुम्ही अजून लक्षात घ्या, ज्याच्या जीवनात बायको सात्विक, त्याला वनवासात स्वर्ग आहे. ऊस तोडायची वेळ जरी आली असेल, ऊस तोडायची वेळ जरी आली असेल, पाहिली बैलगाडी उताराला लागली, आणि उताराला लागलेली बैलगाडी बैलांना ऐकत नाही, तर मालक बैलगाडीवर बसून बैलगाडी हाणीत होता, आणि लाकडाचा मोठा एक दांडा घेऊन बाई चाकाला आडवीत होती, चाकाला आडवीत होती, वटकन देत होती. इतकी पवित्र माझ्या महाराष्ट्राची स्त्री आहे. आपल्या पतीला आधार देते, आधार देते. संगतीची ताकद आहे हो, संगतीची ताकद आहे. रावणाला 134 पैकी अजून एका गोष्टीने रावण मोठा झालता, बायको चांगली होती. हो, ज्याच्या जीवनात बायको कर्कशा, अरे त्याला सोन्याच्या बंगल्यात मसन वाटाय. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. पत्नी सात्विक असली पाहिजे, संगतीची ताकद आहे. आणि बायको चांगली असल्यावर ह्यो बी भंगिऱ्या चांगला पाहिजे बरं. नाही तर ह्यो जर बुटा हरपून येत असेल तर काय त्याचं कसं पुढे जाईल संसार. पती आणि पत्नी संसारूपी रथाचे चाक आहेत, त्याच्यामुळे दोन्ही चांगली लागतात. संगतीचा परिणाम आहे. त्याच्या पुढे सांगू का तुम्हाला? मी म्हणलं नाही यांची लेकरं चांगली होत निघतील. कोटीनं श्रीमंती कमिली, कोटीनं श्रीमंती कमिली. पोट जर बोट हरपून येत असेल तर काय करायची ती संपत्ती? 13व्या पुरत राहील का ती 13व्या पर्यंत? नाही नाही, हे सुद्धा चांगले असावा. संगतीचा परिणाम फार मोठा आहे. तुम्हाला याच्या पलीकडे सांगू का? एका बैलाची किंमत 2.5 कोटी झाली, 2.5 कोटी. आणि तो बैल बैलगाडीला झुकला, आणि त्याच्यासोबतचा बैल शिवळावर पडत होता. कशी गाडी वाढता येईल? एक बैल शिवळावर पडल्यावर त्याला दुसऱ्याला चालता येतं का नीट? संगतीचा परिणाम आहे. हो, चांगल्याची संगत पाहिजे. आणि घोडी घेतली 3.5 लाख आली. आता ना द्या आपला जुनाट. पैसे दिले त्याला, पण त्याला 1 लाख रुपये द्यायचे राहिले. त्याला म्हणलं, ही घोडीवर बसून पाहिन. शहाणी माणसं तपासल्याशिवाय घेत नसते. इतर घालतो मी. राजाला सांगितले 2 संत चांगले आहेत, पण ते मानायला तयार नाही ना. आधी तपासल्याशिवाय मानित नाही. तो संती केला ऋणी. याच्यावर सांगतोय, मला ना दे, उसाल पाणी देतात, त्यात मधलं गवत उपटायचा. त्याच्यामुळे लांबते कीर्तन. असं काही ताण घेऊ नका. येतो जागेवर मी. बसस्टँड होकीत नाही, लांबून येईल, रस्ता चांगला पाहिल, पण एस टी बसस्टँडला नेतो. मधात प्रवासी सोडित नाही. मग ते म्हणला, महाराज एक काम करो पंडितजी, सब पैसे बाद में दो. हिंदी काय मला येत नव्हती इतकी, पण बोललो त्याला तसे काय तसे. त्याला माहीत होतं घोडीला 3 चाली होत्या, पहिली चाल, मधली चाल, तिसरी चाल. मग त्याला पाहिल्यावर त्याला पैसे देऊन टाकले. पण एके दिवशी मी शेतात घोडीवर बसून येडा करायला गेलो. तो घोडीला अशी खोड होती, लोंबकळलेल्या बोरी खालून गेली.
त्यावेळेला माझं तंगड जरा चांगलं होतं, अपघात नव्हता म्हणून आकाश महाराज घोडीहून उडी टाकली म्हणून थोत्तर वाचलं, नाही तर चट काट्यानं वरबळड असतं. काय कामाची घोडी, त्याच्यापेक्षा पायी पायी गेलेलं बरं ना. संगतीत घोड्या चांगल्या असावा. तुम्ही कोणीकडे लावलं नाही, असं काही मनानं कुठला अर्थ लावायचा नाही पाटील. अद्याप नाही, संगतीत चांगले असो, घोडा असो घोडी असो चांगला असा. एक जणाची म्हसड 18 लिटर दूध देत होती, पण शेवटचं कप भर काढताना लाथ हानीत होती. मग कधी लातानं दूध सांडायची नाही तर काढणाऱ्याचे दात पाडायची. ही म्हसड तिसऱ्याच दिवशी इकाव. ही कडव्याचा काळ आहे. ही काय कामाची, दूध खाऊक दे ना, आणि काढणाऱ्याचे गुडघे फोडायली नाही तर थुत्तर फोडायली, काय कामाची. खोडील कशाला कामाचं, कामाचं नाही ते. हे ठुल नाही पाहिजे खोडील माणसं. परमार्थात तो खोडील नसावच. हा, परमार्थातले खोडील तर बापरे बापरे, चटकन पोह्यातला कडीपत्ता उचलले आणि फेकून दिले पाहिजे. हो, परमार्थात खोडील सांभाळले की सांभाळणाऱ्याच्या बोकांडीवर पाप पडत असते. विठाला विठाला विठाला. राजाला सांगितलं खूप मोठी संत आहेत. राजा म्हणला आपल्या परीक्षेत पास झाल्या संत. राजाने गाय कापली. वाक्य सांगायला कठीण वाटतंय. एका तलवारीत गायीचं मुंडकं तोडलं. गायीचे 2 तुकडे केलेली गाय एका गाड्यावर टाकली आणि तो गाडा संत शिरोमणी नामदेवरायच्या पुढे आणला. कोण आप? नामदेव जी. महाराष्ट्रातले संत आहेत जी. त्या बादशाहानं सांगितलं गाय जिवंत करावं लागते. नामदेवरायांनी ज्ञानोबारायकडे बघितलं असं. ज्ञानोबारायांनी सांगितलं, नामदेवा राजे तू मला म्हणलेत, मन नाही म्हणले. ज्ञानोबारायला काय अशक्य होतं. खालचं बुडातलं पाणी वरी आणलं होतं. ऐक एक पुरावा. तव गडगडीत उदके ओसंडला, तव गडगडीत उदके ओसंडला, कल्पांती खळवळला सिंधू जैसा, सिंधू जैसा, कल्पांती खळवळला सिंधू जैसा. तव उदकी ओसंडला, गडगडोनी कूप उदकी ओसंडला, कल्पांती खळवळला सिंधू जैसा. जाऊ दे, कल्पंतातलं नाही डोक्यात आलं. भरत तर कळतं ना तुम्हाला, समुद्राला येणार भरत. या समुद्राला भरता आल्याच्या नंतर हवामान खात्याचे लोक समुद्र काठावरच्या लोकांना सांगतात आपल्या नावा बाहेर काढा. नुसतं भरता आल्या मामा खळवळल्या, असा खूप खालून खळखळ खळखळ वरी आणला होता. काय ताकद ज्ञानोबारायांची. ज्ञानोबारायांनी सांगितलं, राजे तुम्हाला म्हणतात. बघा, आजा संत शिरोमणी नामदेवरायांनी राजाला सांगितलं, राजे परवाच्या दिवशी दुपारी गाय उठवतो. आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि परवा दुपारी उठवतो. हे राजानं सांगितलं, ठीक आहे येतो मी. निघून गेले. चारुकीर्ती नावाच्या प्रधानाने विचारलं, सरकार जरा निर्णय कठीण घेतलाय. नहीं बोले, नहीं प्रधान जी नहीं, बड़े महाराज है, परीक्षा तो पेपर तो कठीण ही हो ना. पहिलीचा जसा पेपर तसा कलेक्टरच्या परीक्षेचा पेपर कसा राहील. पहिलं जमतंय नर्सरीचं, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची, लेकर कोण्या भूताची. हे नर्सरीतले पेपर आणि ते असते. चिऊ मिऊ चाऊ काय चालतं नाही, काय त्याला काय विषय नसते.
दादा मला एक वहिनी आण फुलासारखी छान. बाई एकच वहिनी रावणानं आणली तर सगळ्या वहिन्याला ढवळ्या साड्या घालावं लागल्या. तू कशाला सांगती वहिनी आणायची बाई मुकाड्या बसणं. हे पहिलीच हे कलेक्टरच्या पेपरला असते. मग नामदेवरायला पेपर द्यायचा आहे तो साधा पेपर असेल का. गायच कापून टेकली महाराज. गाय काय नामदेवरायकडे देवाला लालूच द्यायला पैसे होते पण पैसे दिले नाही का नामदेवरायनं. ते पैसे घेत नाही. मोलने घे जगजेटी त्याचे पायी घाला मिठी. मोलने घे जगजेटी भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. पैसे कशा करता घेत नाही माहितीये का. पैशाची मालकीनं त्याची बायको आहे ना. बायको जोडले पैसे कोणाला असते ती इमानदारीने सांगा. उत्तमराव कोणाच्या बायका पैसे चोरीत नाहीत. अशी एखाद्याची बायको का नवऱ्याचे पैसे चोरीत नाही. नाही चोरले तरी 10 लागतील तिथे 20 मागती का नाही. सगळ्याच्या बायका नोटा बदलल्यावर कळाल्या. मग त्याने गतुडे बदलायला दिले ते दुसऱ्या जो दिल्या ते पैसे गेले आणि चटच गेले. हो बायका आपलेच पैसे घेतात पण कोणाला देतात अडचणीत नवऱ्याला. लाखात एखादी इडपट असती उलटी गंगा वाहती ती भावाला देते.